रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। उंबरठ येथे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा 355वा शौर्य दिन व पुण्यतिथी कार्यक्रम, विविध शिवकालीन सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। मंत्री भरत गोगावले यांचे समाधीस्थळी अभिवादन। रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील उंबरठ येथे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा 355वा शौर्य दिन व पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला। रायगड जिल्हा परिषद व उंबरठ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शिवकालीन व वैचारिक कार्यक्रमांनी हा कार्यक्रम पार पडला। पुण्यतिथी निमित्त समाधीस्थळ फुलांनी सजविण्यात आले होते। यावेळी रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला अभिवादन करून त्यांचे शौर्य कथन केले। यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 13वे वंशज रायबा मालुसरे उपस्थित होते। पुण्यतिथी निमित्त उंबरठ येथे सलग 2 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। हा 355वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी दिवस। कालचा शौर्य दिनाचा कार्यक्रम आणि आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम। तर या उंबरठ या ठिकाणी जे यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या इथे दरवर्षी रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती, उंबरठ ग्रामपंचायत आणि चॅरिटेबल ट्रस्ट अशा या माध्यमातून हा कार्यक्रम इथं केला जातो। शाळेची मुलं येतात, शिवभक्त येतात आणि या मान्यवर मंडळी येऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि तो गेल्या अनेक वर्ष त्या ग्रामस्थांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होतो। आणि त्यावेळेला असणारे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील बरोबर यांनी याला निधी देऊन सुरुवात केलेली आणि तेव्हापासून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो। उंबरठ येथील जे ऐतिहासिक ही भूमी आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं जगभरातले शिवप्रेमी भेट देत असतात। अधिक सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता आहे। पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीचा निधी उपलब्ध करता येईल? आत्तापर्यंत दिलेला 5 कोटीचा निधी त्याचं काम चालू आहे। आपण बघताय संरक्षण भिंत, त्यानंतर इथे एक मंदिर देवीचं आहे ते, त्यानंतर इथं चांगले ऐतिहासिक कमान 2 कमाने आहेत आणि ह्याला सगळं हे ग्राउंड हे सगळं आपण पाहताय। ह्याला पुढं भविष्यात आम्ही लॉन करायचं का ते पण बघूया। आणि त्यासाठी मागच्या वेळेला असणारे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे तिथं सांगितलं आणि 10 कोटीचा निधी देण्याचं कबूल केलं आहे, तेही आम्ही त्यांच्याकडनं घेतो। आज उंबरठ या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी आणि शौर्य दिन भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। काय सांगाल, कशा पद्धतीचं अभिवादन आहे? सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे 355वे शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा आज इथं संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे 2 दिवसाचा हा सोहळा व उत्सव असतो। त्यामध्ये विविध शाळेचे नाट्य व गीत शिवगीत वरती त्यांचे नाटक व नृत्य असतं। तसंच वैभव घरात शाहीर यांच्या माध्यमातून पवाड्याचा इतिहास हा सांगता केला। त्यामध्ये छत्रपती शिवजन्मोत्सव, शंभूराजांची शिवगाथा आणि त्यासोबतच नरवीर तानाजी मालुसरेंची शौर्य गाथा याचा इतिहास सांगता करण्यात आला उंबरठ ग्रामस्थांना। तसंच चंद्रकांत दादाजी कळंबे आणि उंबरठ ग्रामस्थ यांच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न आयोजन व नियोजन केलं जातं। मालुसरेंना जन्म घेणं हे भाग्यच, पण ते जपणं हे कर्तृत्व। छत्रपती शिवरायांचा, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंचा इतिहास जास्तीत जास्त युवा लोकांना परप्रांतात, परदेशात, परराज्यात कसा पोहोचवता येईल हा आम्ही प्रामाणिक प्रयत्न नेहमी करत असतो। आणि हा प्रयत्न करत असताना उंबरठच्या मातीमधून जी आम्हाला ऊर्जा मिळते ती आम्ही नेहमी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतो यासाठी।